काटोल येथील SBL एनर्जी कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। या भीषण दुर्घटनेत तब्बल 19 कामगारांचा मृत्यू झाला आणि 23 पेक्षा अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत। जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 करिता मी नंदिनी बर्वे। दुर्घटनेनंतर प्रशासन आणि कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या घटनेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले गेले। यावेळी शहराध्यक्ष मंगेश वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत आणि युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अनुप खांडे यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले। वंचित बहुजन आघाडीने या स्फोटाची कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाला जबाबदार ठरत मालक, संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच मृत आणि गंभीर जखमी कामगारांच्या कुटुंबियांना कंपनी आणि राज्य सरकारकडून किमान 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय स्फोटक युनिट्सच्या सुरक्षेवर देखरेख करणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनवरही प्रश्न उपस्थित करत त्यांच्या भूमिकेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच कंपनीत कामगारांना केवळ 300 रुपये रोजीवर जीव धोक्यात घालून काम करायला लावले जात असल्याचे आरोप करत किमान वेतनानुसार वेतन देण्याची आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व स्फोटक व दारू गोळा निर्मिती कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।